महाराष्ट्रात श्रद्धेला जागा आहे, अंधश्रद्धेला नाही. देवखेळ ही सिरीज आपल्याला अपरिचित या मूवीची वाईब देते. देवखेळ ही सिरीज 7 एपिसोडची क्राईम मिस्ट्री थ्रिलर G5 वर प्रदर्शित झाली. कथा कोकणातील देवतळी या गावात घडते, जिथे दरवर्षी होळी पौर्णिमेच्या दिवशी एक मृत्यू होतो. गावकरी या मागे शंकासूर या नावाच्या पौराणिक शक्तीला जबाबदार ठरवतात. वाईट लोकांना थेट शिक्षा देणारी शक्ती म्हणून दाखवलं गेलंय, म्हणून तो पूर्ण विलन न वाटता कुठेतरी जस्टिफाईड वाटतो. या प्रकरणाचा तपास करायला इन्स्पेक्टर विश्वास गावात येतो. अंकुश चौधरी यांनी साकारलेला हा ऑफिसर अंधश्रद्धेला थेट प्रश्न विचारतो आणि प्रत्येक मृत्यूकडे गुन्हा म्हणून पाहतो. सिरीजचा सर्वात स्ट्रॉंग पॉइंट म्हणजे प्रत्येक एपिसोडच्या सुरुवातीला दाखवलेला किलरचं बालपण, त्याचा ट्रॉमा, त्याच्यावर झालेले अन्याय आणि त्यातून तयार झालेला त्याचा शंकासूर. हे सगळं खूप प्रभावी वाटतं. एक सीन विशेष लक्षात राहतो, जिथे तो स्वतः पाहतो त्याचे वडील दारूसाठी आपल्या मित्रांना त्याच्या बायकोकडे पाठवतात. हा प्रसंग त्या लहान मुलानं पाहिल्यानंतर त्याच्यामधला शंकासूर कशा प्रकारे जागा होतो हे थेट मनावर बसतं व एकदम जस्टिफाईड वाटतं. ऍक्टिंग बाबतीत सर्वांचं काम ठीकठाक, कोणी एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, पण कोणी कमकुवतही वाटत नाही. सिरीज एक वन टाइम वॉचेबल सस्पेन्स ड्रामा वाटतो. कॉन्सेप्ट चांगला पण सस्पेन्स थोडा कमी भासतो. एकंदरीत देवखेळ वेगळ्या विषयावरची सायकोलॉजिकल टच असलेली कोकणातील क्राईम मिस्ट्री सिरीज वाटते. दरवर्षी खून करण्याची प्रथा, हा देवखेळ आहे. देवखेळ माणसाच्या आतला आणि बाहेरचा.